हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एमपीएससी एमईएस एग्जाम 2025 ज्यासाठी आपण प्रिलिम्स सिलेबस बघितलेला। आता मेन्सचा आपला काय सिलेबस असणार आहे हे आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघून घ्यायचे आहे, व्हिडिओला लाईक करायचे आहे, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे। त्याआधी बघा, अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे, त्यासाठी आपली बॅच स्टार्ट झालेली आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। यामध्ये बॅचचे फीचर्स असणार आहे, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक विषयांचा भरपूर सराव होणार आहे, त्यासोबत सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचे टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहेत। त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। त्यासोबतच अकॅडमी मध्ये ऑल टाइम रिक्रुटमेंट बॅच आपण स्टार्ट केलेली आहे। बीएमसी, डब्ल्यूआरडी, एमजीपी, महाट्रान्सको ह्या सर्व एक्झाम साठी आपण ही कंबाईन बॅच स्टार्ट केलेली आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये। यामध्ये पण तुम्हाला सेम फीचर असणार आहेत। त्यासोबतच बॅचची फीस आहे 2000 रुपीज प्लस 1 इयर व्हॅलिडिटी आहे। तुम्हाला 2000 रुपयामध्ये वर्षभर व्हॅलिडिटी भेटणार आहे। एका वर्षामध्ये तुम्ही हे बॅचेस कधी पण बघू शकता। तुम्हाला बॅच जॉईन करायचा अकॅडमीचा नंबर आहे 8329588625। या नंबरवर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता। आता आपण बघूया की आपला सिलेबस काय असणार आहे। यामध्ये आपली जी मेन्सची एक्झाम आहे ती 400 मार्काची होणार आहे। किती? 400 मार्क्स। यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पेपर 1 मीन्स आपला पेपर 1 आहे 200 मार्कासाठी असणार आहे। ज्यांचं बीई स्थापत्य दर्जा कोणती आहे आपली, यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आहे। देन माध्यम आहे इंग्लिश आणि 3 तास, म्हणजे आपला पेपर इंग्लिश मध्ये होणार आहे। आपले इंग्लिश मध्ये आपला पेपर होणार आहे। यामध्ये 3 तास वेळ असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 2 सुद्धा 200 मार्काचा आहे। पेपर 1 मध्ये आपल्याला आपण जे आजपर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंग जेवढी कंप्लीट केली आहे 4 वर्षांमध्ये पूर्ण जे सब्जेक्ट आहे आपले पेपर 1 मध्ये 12 आणि पेपर 2 मध्ये 11 असे पूर्ण सब्जेक्ट्स आपल्याला मेन्स मध्ये असणार आहे। त्यानंतर 50 मार्क्सची आपली इंटरव्ह्यू असणार आहे, 400 मार्क्सची प्रिलिम्स, 400 मार्क्सची मेन्स अँड 50 मार्क्स इंटरव्ह्यू। नेक्स्ट बघा, आता आपला सिलेबस बघूया आपण काय असणार आहे। आपला सिलेबस असणार आहे यामध्ये सेक्शन ए पेपर 1 मध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये स्ट्रेसेस, स्ट्रेन, प्रिन्सिपल, स्ट्रेस। देन नेक्स्ट आहे थेअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये अनालिसिस ऑफ बीम, फ्रेम स्ट्रेसेस, ठीक आहे। त्यानंतर कम्प्युटर एडेड अनालिसिस अँड डिझाइन ऑफ स्ट्रक्चर असणार आहे 3rd सब्जेक्ट। यामध्ये पण तुम्हाला फाइंडिंग एरिया बाय सिम्पटम्स रूल, ट्रॅपेझॉइडल रूल, फाइंडिंग रूट्स ऑफ इक्वेशन्स, सॉल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, ठीक आहे। देन सेक्शन बी मध्ये तुम्हाला स्ट्रक्चरल अनालिसिस असणार आहे। यामध्ये अनालिसिस ऑफ आर्चेस जे टॉपिक्स दिलेत आपण, आर्चेस अँड सस्पेन्शन केबल्स। देन स्टील स्ट्रक्चर मध्ये प्लास्टिक अनालिसिस, डिझाइन ऑफ वेल्डेड अँड बोल्टेड कनेक्शन, त्यासोबतच कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट नेक्स्ट आहे आपला। देन सेक्शन सी बघा, सेक्शन सी मध्ये आपल्याला डिझाइन ऑफ रेन्फोर्समेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर, WSM अँड लिमिट स्टेट मेथड, त्यासोबत डिझाइन ऑफ रेन्फोर्समेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर, WSM अँड लिमिट स्टेट मेथड। देन ब्रिज इंजिनिअरिंग, यामध्ये सिलेक्शन ऑफ साइट्स, टाइप्स ऑफ ब्रिजेस, कॉपर डॅम, वॉटर वेव्स, स्पॅन, हे सगळं आपल्याला असणार आहे। सेक्शन डी मध्ये काय असणार आहे तुम्हाला, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असणार आहे। कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, प्रिस्टेस कॉन्क्रीट। देन जिओटेक्निकल इंजिनिअरिंग यामध्ये तुम्हाला जिओटेक्निकल प्रॉपर्टी, स्ट्रेसेस इन सॉइल, शियर स्ट्रेसेस, कॉम्पॅक्शन, सॉलिडिफिकेशन, त्यासोबतच पेपर 2 बघायचे। आपण पेपर 1 चे 12 सब्जेक्ट बघितलेले आहे, ठीक आहे।
त्यानंतर पेपर 2 मध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहे? सेक्शन ए मध्ये सर्वेइंग असणार आहे. सर्वेइंग, क्लासिफिकेशन ऑफ सर्वे, मेजरमेंट ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेथड्स, ऑप्टिकल, इलेक्ट्रॉनिक, प्रिझमॅटिक कंपास, लोकल अट्रॅक्शन, प्लेन टेबल सर्वे, टॅकोमेट्री, हे सगळे टॉपिक आपल्याला लेवलिंग सगळे आपल्याला सर्वे मध्ये कव्हर करायचे आहे. देन नेक्स्ट आहे इंजिनिअरिंग मटेरियल. इंजिनिअरिंग मटेरियल, प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डनेस कॉन्क्रीट, टेस्ट ऑफ कॉन्क्रीट, फॅक्टर ऑफ हिटिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. देन डिझाईन, प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन. डिझाईन, प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला काय आहे? प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग, इंटिग्रेटेड अप्रोच, वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन, वॉटर सप्लाय, सॅनिटेशन. देन सेक्शन बी मध्ये आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्स आहे. फ्लुइड मशीन्स, इरिगेशन, फ्लुइड मेकॅनिक्स, फ्लुइड मशीन, इरिगेशन मध्ये वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स. देन सेक्शन सी बघा, यामध्ये हायवे इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग आहे, टनल एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. हायवे इंजिनिअरिंग, प्लॅनिंग ऑफ हायवे सिस्टम्स, अलाइनमेंट्स ऑफ ज्योमेट्रिक डिझाइन. टनल इंजिनिअरिंग मध्ये सर्वे, क्रायटेरिया फॉर सिलेक्शन, साइज अँड शेप्स, एस्टिमेशन, कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन, स्पेसिफिकेशन, एस्टिमेशन, कॉस्टिंग, टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट, रेट अनालिसिस, हे सगळं आपल्याला एस्टिमेशन मध्ये बघायचे. आपले इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत. सेक्शन डी इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, यामध्ये इंजिनिअरिंग हायड्रोलॉजी. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग बघायचे तुम्हाला, वेस्ट वॉटर अँड पॉल्युशन कंट्रोल आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हे आपलं सिलेबस असणार आहे. ठीक आहे. मेन्सच्या हे आपलं मेन्सचं सिलेबस असणार आहे. त्यासोबतच आपण आता आपली जी एक्झाम आहे MES महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, याच्या आपण मेन्सचा सिलेबस बघितलेला आहे. त्यासोबतच बघा अकॅडमी मध्ये ऑल डायर रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट झालेली आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. यामध्ये BMC, WRD, MGP, महाट्रान्सको या सर्व एक्झामची आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे. यासोबतच जी नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यासाठी आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर, तांत्रिक विषयाचा भरपूर सराव, प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यासाठी टेस्ट सिरीज आणि ई बुक्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस, हे आपण बॅच मध्ये तुम्हाला फीचर्स आहेत. बॅचची फीस आहे 2000 रुपीज प्लस 1 इयर व्हॅलिडिटी आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही बॅचेस कधी पण बघू शकता. आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर अकॅडमीचा नंबर आहे 8329588625. यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे. थँक्यू.